डॉक्टर डी.वाय. पाटील साहेबांचं मी अंतिम संस्काराला येऊ शकलो नव्हतो, पण आज सातवन भेटीसाठी आज मी त्यांच्या परिवारामध्ये आलेला आहो. डी.वाय. पाटील हे आमचे काँग्रेसचे मोठे नेते होते. शैक्षणिक आणि सहकार व्यवस्थेमध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये त्यांचं एक मोठं योगदान आपल्याला सगळ्यांनाच पाहायला मिळतं. सर्वसामान्याच्या मुलामुलींना शिक्षण मिळावं, चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं, जो शाहू महाराजांचा वारसा डी.वाय. पाटील साहेबांनी चालवला, त्यामुळे आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान राहिला. पण आज त्यांच्या गेल्याने जी पोकळी निर्माण झालेली आहे ती न भरून निघणारी आहे आणि त्यांची आठवण आमच्या पिढीतच नव्हे तर येणाऱ्या अनेक पिढीमध्ये सातत्यानं राहील, असं हे महान व्यक्तिमत्वाच्या आज निंदामुळे मोठी हानी आमची सगळ्यांची झालेली आहे. देशामध्ये राज्यामध्ये सीजेचं मोठं आंदोलन आहे. आता काल एकनाथ शिंदे यांच्या अंगात बिटकेलच्या घरात भेट घेतल्यानंतर त्यामध्ये कलह निर्माण झाला असं वाटतं. बघा, हे जी केंद्रातलं असो की राज्यातलं सरकार असो, हे फक्त सत्तेचा मलिंदा खाण्यासाठी एकत्रित आलेली लोक आहेत. त्यामुळे सीजेआयच्या नेत्यांना भेटल्यानंतरही एकनाथ शिंदेचे लोक, त्यामुळे त्यांच्यात काही फरक पडणार नाही, कारण की एकनाथ शिंदे बाहेर गेले, त्यांच्या अजून काही आमदार बाहेर गेले तर सरकार पडेल. दिल्लीमध्ये तीच हालत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सत्तेसाठी हे सगळे सहन करतील आणि त्यामुळे कुठला कलह होणार, कलह तर आहेच. आपण पाहिलं साताऱ्याच्या घटनेमध्ये शिंदेचे 2 जिल्हा परिषद सदस्य घेऊन पळालेत. तिथल्या पालकमंत्री शंभूराजला पोलिसांनी त्या ठिकाणी मारलं आणि त्याचे पडसाद विधानसभेतही आपल्याला पाहायला मिळालं. आणि एकनाथ शिंदे आणि फडणवीस समोर भांडलेत विधानसभेमध्ये, ते संपूर्ण देशाने पाहिलं. त्यामुळे हे भांडतील सगळं झाले. पण मी जे मुद्दा सांगितला की हे सत्तेच्या मलिंदा खाण्यासाठी आणि महाराष्ट्र आणि देश लुटण्यासाठी हे एकत्र राहते. जैनजींचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर खरं तर सरसंघचालकांनी लोकांनी सुद्धा आता जैनजींशी संवाद साधला. आता जैनजींना देशद्रोही ठरवण्याची गडबड झाली. आता मात्र ते म्हणतात की हे देशभक्तच आहे. मला आमच्याकडे एक म्हण आहे हिंदीमधली की चिडिया खेत चूक गई आहे. अशी परिस्थिती आता या संघाची आणि भाजपची झालेली आहे. ज्या आंदोलनकर्त्यांना यांनी देशद्रोही म्हणाले, त्याच आंदोलनकर्त्यांना, त्याच जैनजीला आता हे देशप्रेमी म्हणतात आहेत. तर हे काय प्रमाणपत्र देणारी लोक आहेत का? पण आता त्यांना लक्षात आलं की जैनजीच्या या आंदोलनामध्ये लाठीचार्ज असेल, तेही लाठीचार्ज म्हटलं की त्याला लोखंडी कील लावलं गेलं होतं त्या लाठीचार्जमध्ये त्याला. आणि त्याच्यानंतर पायलटनी गोळ्या चालवल्यात, AK-47नी गोळ्या चालवल्यात, तरी जैन बागला नाही. आणि त्याच्यामध्ये आज ते अजूनही रस्त्यावर आहेत. त्यामुळे संघाला वाटतं आणि भाजपला वाटतं की आता आम्ही सत्तेतून हे जैनजी आम्हाला बाहेर काढेल आणि म्हणून जैनजीला आता पुन्हा काहीतरी आम्हाला करून आमच्याकडे आणता येईल का, हा अयशस्वी प्रयत्न काल मोहन भागवतांनी केलेला आहे. मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे तुमच्या माध्यमातून की त्यांच्या लिमय म्हणून एक सहकार्यवाह आहे, त्यांनीच या आंदोलनाला, कारण विधानसभेमध्ये तर ते प्रचारच करत होते, कारण की संघ हे भाजपचा प्रचार करताना आपण पाहतोच आहे. संघ आणि भाजप काही वेगळं नाही असं तेच सांगायला लागलेत. आता याच सहकार्याने त्यांना जैनजीला देशद्रोही म्हणाले का, त्यांच्यावर ते कारवाई करणार का? ते कारवाई करणार नाही. फक्त दिखावा करण्यासाठी काल मोहन भागवतांनी तो अयशस्वी प्रयत्न केलेला आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू. या सगळ्या आंदोलनानंतर दिपके आणि त्यांच्या कुटुंबियांना टार्गेट केलं जातं अशी परिस्थिती आहे. कारण दिपकेने देखील एक ट्विट केलंय, माझ्यावर पाळत ठेवली जाते आणि त्यासाठी अन्य देशातल्या सरकार यंत्रणांची मदत घेतली जाते असं त्यांचा संशय आहे. बिलकुल होणार, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. हे काही लपलेलं नाही आहे, हे सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे. कारण जे कोणी
मोदी सरकारच्या विरोधात आणि भाजपच्या विरोधात बोलेल, त्यांच्या कार्यपद्धतीवर बोलेल, तो देशद्रोही घोषित केला जातो. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की दीपकेंवर जसं सोनम वांगचुकला सुद्धा देशद्रोही म्हणूनच त्यांनी आतमध्ये टाकलेलं होतं, तसंच दीपकेंना सुद्धा कारवाई केली जाईल ही शंका आमच्याही मनात आहे. त्यामुळे हे जे हिटलरशाहीचं जे सरकार आहे, या सरकारला आपल्या विरोधात ऐकायचं कुठलीही मानसिकता नाही. त्याचा परिणाम दीपकेंना भोगावा लागेल असं मला वाटतं. त्या बोलती पब्लिक हा एक कॅम्पेन राबवलं जाणार आहे आणि त्यांच्या ऐकून स्कीम करून या सगळ्या देशातील आणि परिस्थिती बिलकुल आहे. देशातले तरुण आज ज्या पद्धतीनं रस्त्यावर यायला लागले, कारण की त्याच्या भविष्याशी भाजप आणि आरएसएस खेळलेली आहे, त्यांचं भविष्य पूर्ण उद्ध्वस्त करायला लागलेली आहे. आणि म्हणून देशभरातले सगळे तरुण, त्याला जेएनजी आपण शब्द वापरतो, त्याच्यापेक्षाही अजून जेएनजीच्या खालची पण एक टीम आता पुन्हा तयार झालेली आहे. हे विदाऊट फेस आहे आणि या सगळ्यांना वाटतं की आमचं भविष्य भाजप आणि संघ खराब करायला लागलेलं आहे. आमच्या शिक्षण व्यवस्थेतून आम्हाला संपवलं जात आहे, आम्हाला आमच्या नोकऱ्यातून संपवलं जात आहे, एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संपवलं जात आहे. अशा सगळ्या भूमिका आता जेएनजीला कळलेल्या आहेत आणि म्हणून जेएनजी आता विदाऊट फेस रस्त्यावर आलेला आहे असं आपण पाहतोय. खरं तर या ठिकाणी प्रशांत किशोर यांनी सुमित्रा बैठक घेतली आणि त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली की सुनील तटकरे यांच्याबरोबर आपलं पटणार नाही. जर प्रदेशाध्यक्ष पदावरून पटणार नाही तर आपण काम करू. म्हणजे एक प्रकारे कशा पद्धतीने बघतात प्रशांत किशोर यांच्या या. मला वाटतं की प्रशांत किशोर आता तिकडे बिहारमध्ये आमदार झाले, पण ते पहिले त्यांचं वर्किंग जे आहे ते वर्किंग तर पार्टीला एखाद्या प्रमोट करायचं असेल तर त्यासाठी ते पूर्ण टीम लावतात, त्या पद्धतीचं काम असेल. त्यामुळे मला वाटतं की त्या पार्टीच्या अंतर्गत काय सल्ला दिला त्यांनी, काय नाही दिला, मला वाटतं की काँग्रेसला त्याच्यामध्ये पडायचं कुठलं कारण वाटत नाही. पण ज्या पद्धतीने ही भेट झाली, भाजपनं नाराजी व्यक्त केल्याचं कळते. कारण भाजपच्या उमेदवाराला चा पराभव करून जे प्रशांत किशोर निवडून आले त्यांनाच आता राष्ट्रवादी सत्तेतला एक पक्ष सल्लागार म्हणून नेमण्याच्या तयारी. हे बघा, राष्ट्रवादी असेल की शिवसेना असेल, या दोन्ही पक्षाचा वापर संपल्यानंतर या दोन्ही पक्षाला संपवलं जाईल हे भाजपचं पहिलेपासूनच कृत्य राहिलेलं आहे. त्यामुळे मी काही भविष्यवाला तर नाहीच आहे. त्यामुळे पण जे काही मी भाजपला जवळून पाहतोय त्या भाजपचं जे कृत्य आहे की ज्याची गरज संपली की त्याला संपवा, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी जे आज त्यांच्याबरोबर आहे त्यांना शेवट त्यांचा संपूर्णतच जाणार आहे असं मला वाटतं. तर मराठा आणि ओबीसीसह वाद नवे तयार होईल असं दिसते. कारण लक्ष्मण हाकेने एक आक्षेपार्ह ट्विट केलं ज्यामध्ये प्रसाद लाड असतील, त्यातून विखे पाटलांना शिव्या घातल्या आणि प्रसाद लाड यांना तर जिथे भेटतील तिथे कानशिलात लगावणार अशा पद्धतीचं. बघा, महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही. महाराष्ट्र हे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राची जी संस्कृती होती ती संस्कृती भाजप आणि महायुतीच्या सरकारमध्ये संपलेली आहे. जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करून, काही लोकांना प्रमोट करून हे सरकार या पद्धतीचा वाद निर्माण करून या राज्याला विकायची व्यवस्था त्या लोकांनी केलेली आहे. मूळ मुद्द्यापासून लोकांना डायव्हर्ट करायचा प्रयत्न केला जातोय. एकीकडे आपण पाहतोय शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचं विद्युत बिल माफ आम्ही केलं असं फडणवीस बॉम्बीच्या ढेटापासून सांगतात. खरं तर आपण पाहिलं की एकीकडे शेतीतलं काँग्रेसच्या काळामध्ये आम्ही सबसिडीवर देत होतो, त्याला सबसिडाईज राहायचं शेतीपंपाचं बिल, पण घरातलं बिल आम्ही वाढवत नव्हतो. एकीकडे घरातले बिलं 6 पटीनं वाढवले आणि तिकडे शेतकऱ्याला लुटतात, सर्वसामान्याला लुटलं जातं. आज राज्यामध्ये उद्योग चालले बाहेर. त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीत आपण पाहिलं की हे सगळे पाप करत असताना राज्यातल्या एका देशातल्या एका 2 उद्योगपत्यांचे पुढं भरण्यासाठी, त्यांच्याकडे सगळं राज्य देण्यासाठी ज्या पद्धतीने सरकार काम करते आणि म्हणून असे वाद निर्माण करून मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न ते करतात. देवेंद्र फडणवीस कारण ज्या पद्धतीने नेत्यांकडून एका पद्धतीची अशी भाषा येते, अजून लहान मुलींच्यावरचे अत्याचार थांबलेले नाहीत अशी परिस्थिती राज्यामध्ये दिसते. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिला नाही याचा अर्थच असा आहे की फडणवीस अफसेल फेल झाले गृहमंत्री म्हणून.
त्यामुळे ते खातं त्यांनी दुसऱ्याकडे कोणाला तरी द्यावं, नाहीतर हे महाराष्ट्रची सगळी जी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ती भयानक आहे आणि त्या भयानक परिस्थितीची सगळी जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून फडणवीसवर जातं. जात वैधता प्रमाणपत्र जे आहे ती मोठ्या प्रमाणात फेटाळली जाईल. बघा, मी तुम्हाला एक सांगतो की सरकारने जे काही आश्वासन 2014 मग धनगराला असेल, मराठ्यांना असेल, बंजारांना असेल, गोवाऱ्यांना असेल, ज्या पद्धतीने दिलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही तुम्हाला घटनादुरुस्ती करून त्या पद्धतीच्या तुम्हाला आम्ही प्रमाणपत्र देऊन ते अधिकार देऊ, अशा पद्धतीच्या घोषणा करून हे सत्तेत आले. आता केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे. मग केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना दुसऱ्यांच्या आरक्षणामधून आरक्षण काढून दोन भावामध्ये भांडण लावण्याचं काम जे ज्या पद्धतीनं बीजेपी करते आहे त्याचाच परिणाम आज महाराष्ट्र भोगते आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जरांगे पाटलांचा असेल किंवा हाकेंचा वाद असेल, तो वाद ह्या भारतीय जनता पार्टीने या महाराष्ट्रामध्ये लावलेला आहे. त्यामुळे कोणाचा अधिकारातले कोण काढायचं, तुम्हाला नव्हता दम तर सांगायला नव्हतं पाहिजे. धनगरांना पण यांनी त्याच पद्धतीने सांगितलं की तुम्हाला आदिवासीच्या आम्ही सवलती देतो आहे, आमचं सरकार आलं, का नाही दिल्या? त्या आदिवासीतून काढायचा त्यांचाच अधिकार आणि या तोंडातला काढायचा आणि त्या तोंडात घालायचं आणि तिथून भांडणं लावायची आणि पूर्ण महाराष्ट्र विकायचा आणि महाराष्ट्राची संस्कृती बिघडवायची. हेच काम भाजप करते आणि त्याचा परिणाम महाराष्ट्र भोगतोय. राज्यातल्या अनेक रस्त्यावर सध्या खड्ड्यांची स्थिती दिसून येते. खड्डेतून महाराष्ट्र झालाय वाटतं. महाराष्ट्र भ्रष्टाचार युक्त असलेला महाराष्ट्र निर्माण झालेला आहे. जसं कर्नाटकाचं सरकार 40% गेलं, तसं हे आता 60% जात आहे. 60% भ्रष्टाचाराचं प्रमाण आहे. आपल्याच कोल्हापूरमध्ये कॉन्ट्रॅक्टरचं एक मोठं अधिवेशन झालेलं होतं आणि कॉन्ट्रॅक्टरनी कोल्हापूरमध्येच सांगितलं की आमचे पैसे कसे हे लोक घेतात. त्यामुळे आपण जे पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये कामाचा दर्जा संपलेला आहे आणि कामाचा दर्जा संपल्यामुळे खड्ड्यांचे रस्ते महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत आणि लोकांचे मृत्यू त्या ठिकाणी होते आहे आणि हे सगळं परिणाम जो आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारच्या भ्रष्टाचाराचा परिणाम आज महाराष्ट्र भोगतो आहे. कर्जमाफीच्या योजनेमध्ये पैसे जमा झालेले आहेत, केवायसी झालेलं नाही आहे, नेमकं सरकार काय करतं? सरकार घोषणाबाज आहे. घोषणा देऊन सरकार वेळ काढण्याचा एक प्रयत्न करते आहे आणि मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलं जाईल. आम्ही विधानसभेतही सांगितलं की सरकारने सरसकट कर्जमाफी घोषित केली पाहिजे. आज सरकार वसुली व्यवस्था करते आहे की बाबा तुम्ही 60,000 भरा तर तुम्हाला 2 लाखाचं कर्ज माफ होईल आणि ते माफ झालं तर मग तुमचा कागद बसत नाही, तुमचं नियमात बसत नाही आणि म्हणून त्याला नाकारलं जातं. त्यामुळे शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करण्याचं काम या कर्जमाफीच्या माध्यमातून हे सरकार करते आणि कर्जमाफीच्या नावाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जातात. सरकार सगळ्या गोष्टींना होकार देतं. म्हणजे उदाहरणार्थ मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात होकार, पण ज्या वेळेला कायदेशीर पातळीवर टिकत नाही त्यावेळेला मात्र कायद्याचा आधार देऊन नकार द्यायचं. काय वेगळं वाटतंय का तुम्हाला याच्यामध्ये? मी तुम्हाला तेच सांगितलं, मी मगाशी उत्तर सांगितलं की 2 धर्मामध्ये जातीमध्ये भांडण लावायचं, एकाच्या तोंडातलं हिसकायचं आणि दुसऱ्याच्या तोंडात टाकायचं आणि त्याला भांडण ठेवायचं आणि महाराष्ट्र विकायचा. मूळ मुद्द्यापासून महागाईपासून लोकांना दुर्लक्षित करायचं, बेरोजगारीपासून दुर्लक्षित करायचं. शेतकऱ्यांची परिस्थिती भयानक आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत आहे. तर ही जी सगळी परिस्थिती आहे त्यामुळे सरकारला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या तुमच्यामध्ये भांडणं लावून महाराष्ट्रामध्ये अत्याचाराची व्यवस्था निर्माण करण्याचं काम हे सरकार करते आहे. त्यामुळे मराठा असेल की ओबीसी असेल त्याचा वाद पेटवत ठेवणं आणि तिथंच आपलं राजकारण करणं हेच सरकारचं काम आहे. राम मंदिरासारखाच घोटाळा कोल्हापूरच्या बाळगोंडा मंदिरामध्ये झाला. अधिकाऱ्यांनी केले 15 दिवस झालं गुन्हा दाखल, अधिकारी आपल्याला माहितीसाठी सांगतो की जेवढे देवस्थान सरकारने आपल्या ताब्यात घेतलेत महाराष्ट्रामध्ये त्या सगळ्या देवस्थानामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे, लूट झालेली आहे. आता ही लूट अधिकारी नेमण्याची जबाबदारी कोणाची आहे? सरकारची आहे. पंढरपूरचं मंदिर असेल, शिर्डीचं मंदिर असेल, आपलं सिद्धिविनायक मंदिर असेल, या सगळ्याच्या सगळ्या मंदिरामध्ये आपल्याला तिथलं चंदा चोरी झालेली आहे हे आपल्याला पाहायला मिळते आहे.
राम मंदिर तर आपल्याला माहीत असेल की राम मंदिर तर आता भाजपचं आणि RSSचं लुटायचं केंद्र, लोकांच्या आस्थेला लुटायचं केंद्र झालेलं आहे. त्यामुळे ही जी काही आहे धर्माच्या नावाने भोळ्याबाबळ्या भक्तगणांना लुटायची व्यवस्था महाराष्ट्रासहित पूर्ण देशामध्ये भाजपने निर्माण करून ठेवलेली आहे. सर, अकोल्यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक नवीन फंडा सरकारने सुरू केला आहे. सोयाबीनची हे खराब झाल्यामुळे त्यांच्याकडून समाधानपत्र लिहून घेतलं, म्हणजे कंपन्यांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना भेटून घेतलं जातं समाधानपत्र. मी तुम्हाला सांगतो की हे सरकार जे आहे ही शेतकऱ्यांसाठी नाही, सर्वसामान्यांसाठी नाही, हे फक्त काही मुठभर लोकांसाठी काम करते. त्याचं प्रत्यय आपल्याला पाहायला मिळत आहे. सोयाबीनचं पीक नापिकी येत आहे आणि त्याच्यामध्ये महाबीज आहे, म्हणजे सरकारचं महाबीज आहे. त्याच्यामध्ये त्या सरकार फसवत आहे, प्रायव्हेट कंपन्या फसवतात आहेत, औषधीमध्ये फसवतात आहे, बियाणामध्ये फसवतात आहे. आणि मग हा कसा तरी माल निघाल्यानंतर त्या शेतकऱ्यांजवळून तो माल घ्यायचाच नाही आणि त्याचा भाव पाडायचा आणि त्याला कमी भावात त्या शेतकऱ्याला विकायला लावायचं, ही परंपरा महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे. आणि म्हणून त्याचा परिणाम आहे की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात देशभरापेक्षा जास्त वाढलेल्या आहेत. प्रवीण दरेकर आणि मनोज जरांगे पाटलांची अक्कल काढलेली आहे. रस्त्यावर किंवा नाक्यावर बसून आंदोलन करणं हे आणि सिस्टीममध्ये राहून काम करण्यात फरक आहे असं म्हटलंय त्यांनी. बघा, ही अशी काही लोक भाजपने आपल्याजवळ ठेवलेली आहेत. एखादा आंदोलनकर्ता असेल आणि सरकारवर टीका करत असेल तर त्याच्यावर अशी लोक सोडली जातात आणि त्यांच्या माध्यमातून त्याला पुन्हा त्याच्यात आगीमध्ये पेट्रोल टाकायचं काम केलं जातं, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये पुन्हा वणवा पेटावा आणि महाराष्ट्र असंच वणव्यामध्ये जळत राहावा, हा प्रयत्न भाजपच्या वतीनं केला जातो आहे. दरेकरच नाही, असे अनेक लोक त्यांच्याजवळ आहेत की ते जरांगे पाटील असेल, हाकेला असेल, कोणालाही आपले टार्गेट करतात आणि मग ते चालवत ठेवतात. एकनाथ शिंदे आज पंतप्रधानांना भेटणार अशा प्रकारची बातमी येते. काय वाटतं या भेटीमागचं कारण काय असू शकतं? ते आपलं दुःख सांगतात, जे त्यांना दुःख आहे महाराष्ट्रामध्ये, जो त्रास आहे फडणवीसांकडून, ते दुःख सांगायला वारंवार ते जातात. आणि मला असं वाटतं की आता माननीय सुप्रीम कोर्टामध्ये चिन्हाचा पण प्रश्न आहे, त्याच्यावरही काही चर्चा करायला गेले असतील. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना जे कष्ट आहे, दुःख आहे, त्याच्यावरचं निराकरण करण्यासाठी वारंवार ते प्रधानमंत्र्याला भेटत असतील. खरं सर, मराठवाड्यातून जी पुंजी घातली आहे ती मोठ्या प्रमाणात अवैध खर्चांना पाहायला मिळतं. त्याचं प्रमाण खूप कमी आहे, 0.6%. मला तुम्हाला सांगतो, कास्ट हा जो इश्यू आहे त्याला घटनात्मकच जे काही आपल्याला जे अधिकार आहेत त्याच्यामध्ये तुमचं आजोबा, पंजोबा, तुमचे वडील, त्यांना सगळ्या याला ते तपासलं जातं, त्याला जोडल्यात तरच तुमचं ते व्हॅलिड होतं. तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळून जाईल, पण त्याला व्हॅलिड करायच्या वेळेस तुम्हाला हे सगळे पुरावे द्यावे लागतात आणि त्याच्यामध्ये ते व्हॅलिड होत नाही. त्यामुळे ही भूमिका आम्ही विधानसभेत मी सुद्धा मांडलेली होती की आपण यांना फसवू नका, वास्तविकता सांगा आणि काय प्रोव्हिजन करता येईल, काय घटना दुरुस्ती करता येईल. सरकार केंद्रात तुमचंच आहे, त्याप्रमाणे जे गरीब मराठा समाजातले लोक आहेत त्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारने घ्यावी. हिंदी RSS प्रमुख मोहन भागवत कहते हैं झेंझी देशभक्त है, उनसे भी ज्यादा देशभक्त झेंझी है, क्या कहेंगे? भाजपा ने अपना एक लाइन बदल दी है, ऐसा आपको दिखता है? क्या करें? देखो, इन लोगों ने, जैसे हमारे यहाँ कहावत है कि चिड़िया खेत चूक गई. आता संघ आणि भाजपला वाटायला लागले की तरुण पिढी आता धर्म, अब ये युवा पीढ़ी जो है नई वाली, ये अब हमारे जाल में नहीं आएगी, धर्म के नाम से नहीं आएंगी. अब धर्म के नाम से नहीं आएंगी तो उनको अब अलग तरीके से उनको अपने और खींचने की एक मुहिम इन लोगों ने शुरू की है. उसका प्रत्यय कल अपने को मोहन भागवत जी के बयान से आपके सामने आया. जब जैन जी का आंदोलन शुरू हुआ नीट के एग्जाम के लीक होने की वजह से, तब इनके ही सहकार्यवाह लिमये ये बोलता था कि देश के विरोध में ये लोग हैं, ये देशद्रोही लोग हैं. इस तरह का वक्तव्य लिमये ने किया. क्या मोहन भागवत जी उनको संघ परिवार से हटाएंगे क्या? इसका जवाब देंगे क्या? वो नहीं देंगे, क्योंकि मुझे पता है
कि उनको मोहन भागवत जी को भी Z+ सिक्योरिटी है, ये सब जितना भी मंदिर का चंदा है वो भी खाने को मिल रहा है, पूरे अभी उनका दिल्ली का झंडे वाला का भी वो 5 स्टार उनका ऑफिस हो गया है, रेशीम बाग के भी सब 5 स्टार व्यवस्था उनको मिल रही है। तो मुझे लगता है कि बीजेपी की सत्ता जाने के बाद ये सब इनको नहीं प्राप्त होगा और इसलिए एक कोशिश करने का काम मोहन भागवत जी कर रहे हैं, लेकिन अब जैन जी इनके हाथ में आने वाला नहीं है, धर्म के नाम से नहीं आने वाला है। जिस तरह से राहुल जी पूरे देश में आपने देखा होगा कि राहुल जी को अभी यूपी की सरकार ने उनका जो जैन जी से उनकी बात होने वाली थी तो वहां की परमिशन इन लोगों ने नहीं दी, राजस्थान में भी नहीं दी, उत्तराखंड में भी नहीं दी। राहुल जी गए वहां पर और लोगों से संवाद, जैन जी से संवाद उन्हें किया, उन्हें एजुकेशन पॉलिसी के बारे में बताया, लेकिन मोहन भागवत जी ने उस तरह की कोई बात उन्हें नहीं रखी। सरकार तुम्हारी है, तुम एजुकेशन पॉलिसी में क्या कर सकते हो ये बताने की भी कोशिश उन्होंने नहीं की है। तो मुझे लगता है कि ये दिखावा है, लेकिन चिड़िया खेत चूक गई है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।